शुभ सकाळ सर्वांना. झालेली आहे सकाळची सुरुवात. चहापाणी वगैरे करून घेतलं आणि काल इडलीचं पीठ आणून ठेवलेलं होतं. मग सर्वजण म्हणत होते इडलीच बनव, इडलीच बनव. मला खूप त्रास होत होता आणि मलाही काही खावंसं वाटत नव्हतं दुसरं. आणि बाहेरून जरी आणायचं म्हटलं तरी बाहेरचं कसं असतं, अजून जास्त त्रास नको व्हायला. दवाखान्यातून आत्ताच आलेलो आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या मी बनवते. मग सकाळी सकाळी घेतलं लगेच बनवायला. चहापाणी वगैरे करून घेतलं आणि लगेच बनवायला घेतलं इडलीचं. आणि आता थोडंसं बरं वाटतं आहे आणि त्याच्यामुळे काय नाही वाटत एवढं करायला. थांबावंसं वाटतं इथं किचनजवळ, नाहीतर थांबावंच वाटत नव्हतं किचनजवळ. इतका त्रास होत होता त्याच्यामुळे ना काहीच करावंसं वाटत नव्हतं. आता बरं वाटतं तर मी स्वतःहून करत असते उठून. मला असं बसावंसं नाही वाटत बरं वाटल्यावर. आणि आज दीप अमावस्या पण आहे आणि मुलांना पण जायचं होतं. मुलं पण आलेले होते सुट्टीवरती, त्याच्यामुळे मुलांचं पण आवरायचं होतं. इडली बनवून परत स्वयंपाक पण बनवायचा होता. ते इडली वगैरे बनवली, त्यांना नाश्ता दिला आणि मुलांना निघायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला म्हणजे तुमचं औक्षण करून घेते म्हटलं मुलांना. मग मुलांचं औक्षण वगैरे केलं. माझं काय आवरलंच नव्हतं कारण माझं आवरेपर्यंत त्यांची निघायची घाई. म्हटलं जाऊ द्या आता तसंच औक्षण केलं त्यांच्या दोघांचं आणि म्हटलं मग नंतर देवपूजा वगैरे करता येईल. मग सर्वांचं आवरून दिलं, त्यांचे डबे वगैरे दिले, नाश्ता वगैरे दिला त्यांना सर्वांना. किती जरी त्रास होत असेल ना घरातल्या स्त्रीला, ते करावंच लागतं उठून काही झालं तरी. तसंच मलाही असं म्हणजे थोडं बरं वाटलं ना मी लगेच उठून करायला लागते. आणि घाण तर असं आपण थोडंसं आजारी वगैरे पडलं तर घरात थोडं दुर्लक्षच होतं. त्याच्यामुळे असं घाण वगैरे जास्ती मला आवडतच नाही. त्याच्यामुळे मला ते राहवतच नाही. किती दुखलं काही झालं तरी मी ते आवरायला लगेच घेत असते. थोडंसं बरं वाटलं की इथं किचन वाटा वगैरे सगळा स्वच्छ साफ करून घेतला, व्यवस्थित असं सगळं घासून घेतला, गॅस वगैरे चांगला. नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. झालेलं आहे सकाळचं थोडंफार आवरून, स्वयंपाक वगैरे झाला, नाश्ता झाला. परत मुलं गेले, सर गेले, सुट्टीवर आले होते मुलं पण काही दिवस, ते गेले. मग त्यांचं आवरून दिलं सर्वांचं. आज दीप अमावस्या आहे ना, त्यांचं औक्षण पण केलं. म्हणजे दिवे वगैरे बनवून त्यांचं औक्षण पण केलं. मग ते पण गेले आत्ता, कारण सकाळी खूप घाई होती आणि आवरायचं पण माझं अजून तसंच होतं बाकी. पण तरी पण तसंच त्यांचं औक्षण केलं. आंघोळ वगैरे काही झाली नव्हती. म्हटलं जाऊ द्या आता, काय थोडंसं आजारी असल्यामुळे नाही झालं लवकर माझ्याकडून, कारण नाश्ता वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे करायचं होतं. त्याच्यामुळे थोडंसं असं अशक्तपणा आल्यामुळे पण थोडासा शरीराचा स्पीड पण कमी होऊन जातो ना कामाचा. त्याच्यामुळे थोडंसं हळूहळू उठून जसं होईल तसं करून घेतलं काम मी. बाकी आता देवाची पूजा करायची बाकी आहे. माझं आवरून घेतलं, आता आंघोळ वगैरे केली, थोडं फ्रेश वाटतंय. देवपूजा वगैरे करायची बाकी आहे. इथे दिवे वगैरे सगळे मुलीकडून सगळे घासून घेतले. इथे दिवे वगैरे समया दिवे सगळे घासून वगैरे घेतले तिच्याकडून. म्हटलं मला तेवढं घासून दे, मी देवपूजा वगैरे करून घेते. तर आता चला देवपूजा वगैरे सगळं करून घेते. काही करणार थोडंसं बरं वाटलं ना असं मला, म्हणजे राहवतच नाही, लगेच काम करावं असं वाटतं. सवयच नाही अशी अंथरुणावर पडून राहायची, नकोच वाटतं ते. चला घेते मी आवरून आता. इकडे सगळ्या समया वगैरे ठेवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये वाती वगैरे बनवून घेतल्या, सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. दिवे वगैरे बघा किती छान दिसतंय. छान झाली का पूजा. आता मला थोडंसं जसं होईल तसं मी केली बरं का, कारण एवढी पण करण्याची ताकद नव्हती, तरी पण केलं मी. मग झालं का तुमचं सर्वांचं जेवण वगैरे? माझं झालं, आत्ताच जेवण झालं माझं. आज काय खावंसं वाटत नव्हतं जेवणात, पण भाजी पोळी ते इतकं म्हणजे चपाती आणि भाजी भाकरी असं काहीच खावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे जी सकाळी इडली बनवली होती ना, तीच इडली खाल्ली दुपारी. पण खूप कंटाळा असं नको, जेवणच नको वाटते करायचं मेन म्हणजे. पण आता गोळ्या औषध असल्यामुळं जेवण तर करायलाच लागतं. जेवण वगैरे केलं आणि काल ज्या कमेंट्स, म्हणजे काल जो व्हिडिओ टाकलेला होता मी, त्याला एवढे छान छान कमेंट्स आल्या सर्वांच्या की लवकर बरे होत आई, लवकर बरे व्हाल, काळजी घ्या. खूप छान कमेंट्स केल्या. खूप छान वाटलं ते बघून मला. म्हणजे अर्धा आजार तर असं म्हणजे कमी झाल्यासारखं वाटलं डायरेक्ट मला, माहिती का. खूप छान वाटलं. काय नातं असतं आपलं नाही का. 2 शब्द तुम्ही चांगले बोलता माझ्याशी, मी 2 शब्द तुमच्याशी चांगले बोलते, हेच नातं आहे आपलं. बाकी काय नातं असतं दुसरं.
का मी तुम्हाला काय देते की तुम्ही मला काय देता, असं काय आहे का? आपलं फक्त आपण एकमेकांशी चांगलं बोलतो हेच नातं आहे. मी काल ते व्हिडिओ टाकल्याबरोबर एवढ्या छान छान कमेंट्स आल्या ना सर्वांच्या. काळजी घ्या, काही होणार नाही, लवकर ठीक व्हाल, असं सर्वांच्या कमेंट्स आल्या. खूप छान वाटत होतं. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्सचा रिप्लाय दिला मी. आणि ज्यांचा राहिला असेल त्यांना मनापासून थँक्यू, धन्यवाद एवढे छान कमेंट्स केल्याबद्दल. खरंच खूप छान वाटलं. खूप आभारी आहे तुमची. खूप छान कमेंट्स केल्या. खरंच असं मन भरून आलं ते कमेंट्स बघितल्यानंतर. मला खूप छान वाटलं एवढ्या सर्वांच्या कमेंट्स बघून. आणि आता जे आपले कंटिन्यू लाईव्हला येणारे मेंबर आहेत किंवा आपले यूट्यूब फॅमिली आहे, त्यांनी खूप छान कमेंट्स केल्या. खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे. तर मला म्हणजे आज आज थोडंसं बरं वाटतं. आता सलाईन वगैरे बंद केले. सलाईन वगैरे काही नाही आहे आता. 2 दिवस दिले. हां, सकाळी पण घ्यायचं आहे आणि रात्री पण घ्यायची सलाईन. 2 वेळा सलाईन आणि इंजेक्शन पण होतं त्याच्यामध्ये. त्याच्याने थोडंसं कव्हर झालेलं आहे आज. आणि काय होतं, जरी नसेल कव्हर झालं किंवा थोडंफार जरी आजार असेल ना, तरी घरामध्ये कसं आहे, जे करतं माणूस आजारी पडलं ना, त्याचं खूप अवघड आहे. घरातलं सगळं बंद होतं, म्हणजे जिथल्या तिथं ठप्प होऊन जातं लगेच. मग ते जेंट्स असो किंवा लेडीज असो, असं होतं. त्याच्यामुळे तेवढं सगळं बघून मुलं वगैरे पण आले होते. मग त्यांचं पण करायचं. 2 दिवस केलं मुलीने, पण ते आपल्यासारखं नाही जमत ना. कसं होतं, लोड येतो, सवय नसते त्याच्यामुळे. मग नंतर उठून आपल्यालाच ते असं नाही डोळ्याला बघवत की एवढं काम वगैरे असतं. त्याच्यामुळे स्वतःच आपल्यालाच हिंमत येते की बाबा चला आता आपण करूच, असं होतं. आणि मला जास्त अंथरुणावर पडायला नाही आवडत, कारण सवयच नाही तशी. थोडं काय झालं की अंथरुणावर पडायचं, थोडं काय झालं की अंथरुणावर पडायची, अशी सवयच नाही जास्ती. त्याच्यामुळे मी लगेच, मला असं दुखणं म्हटलं की नकोच वाटतं. त्याच्यामुळे मी लवकरच ठीक होत असते, बरी होत असते. आणि ते दिवस अंथरुणावर झोपून राहायचं, थोडं काय झालं की आजारी पडायचं सारखं असं. म्हणजे आता प्रत्येकाचं शरीर असतं, त्याच्यानुसार प्रत्येकाला आजार असता. पण मला नको वाटतं ते. त्याच्यामुळे लवकरच ठीक झाले मी. म्हणजे आता चांगलं, म्हणजे अशक्तपणा सोडला तर बाकी सर्व ठीक आहे. आता काही त्रास वगैरे होत नाही. फक्त थोडंसं अशक्तपणा जाणवतं, ते पण गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे ते अशक्तपणा जाणवतं. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे असं. आणि बाकी म्हटलं तर खरंच खूप छान वाटलं बरं का कालच्या कमेंट्स बघून. मला खूप अजून एकदा धन्यवाद सर्वांना. खूप छान वाटलं. आणि घरामध्ये मेन माणूस म्हटलं तर आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना पुरुषांना त्यांची जबाबदारी त्यांना पार पाडावीच लागते. आणि स्त्रीला तिची जबाबदारी पार पाडावीच लागते. किती त्रास होऊ द्या, भले पुरुषांना पण होऊ द्या आणि स्त्रीला पण होऊ द्या, पण दोघांचं पण तेच सेम तसंच आहे. किती त्रास होत असेल तरी त्यांना कामाला म्हणा, ड्युटीला म्हणा, जॉबला म्हणा म्हणजे जावंच लागतं. आणि बायकांचं पण कसं आहे की घरामध्ये किती त्रास होत असेल तरी उठून आपलं माझी सुरुवात करावीच लागते. आणि आता मला बऱ्यापैकी चांगलं वाटतं, असं बरं वाटतं. म्हणजे थोडं कमी झाल्यातच जमा आहे थोडंसं, एवढं नाही, थोडंसं आहे, पण एवढं वाटत नाही काय जास्ती. तेच म्हटलं, आपण काल व्हिडिओ टाकला होता, आज परत अजून टाकूया. किंवा हां, ठीक आहे, तब्येत वगैरे माझी बरं वाटतं आता, असं चांगलं वाटतं आहे. आणि बाकीचं तर काय सुरूच राहणार आपलं. थोडा अशक्तपणा वगैरे ते थोडा वेळच लागेल ते जायला. मग बाकी आता म्हणजे ताप वगैरे तर सगळं हे झालं आहे, असं म्हणजे बरं झालं आहे. ताप वगैरे नाही येत आहे. नाहीतर खूप ताप यायचा, नुसता ताप यायचा असं व्हायचं, नुसता ताप राहायचा. ते ताप नाही आहे म्हणून थोडंसं आता बरं वाटतं आहे. तर चला, बाकी काही नाही, एवढंच सांगायचं होतं. त्या कमेंट्स खूप छान वाटल्या मला खरंच. जरी रक्ताचे नाते नसतील तरी पण खूप काळजी घेता सर्वजण. खूप छान वाटलं.
तर चला, कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. लवकरच भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. चला, बाय.